आपण अल्फाबेट सिरीज पाहतोय. या अल्फाबेट सिरीजमध्ये आपले काही जे चालू आहे, काय चालू आहे, जनरल मेंटल एबिलिटीचा पार्ट चालू आहे. जनरल मेंटल एबिलिटीमध्ये सर्वात महत्त्वाचं चॅप्टर काय आपलं ए अल्फाबेट सिरीज. आता अल्फाबेट सिरीजमध्ये जी बेस्ट प्रॅक्टिस म्हणून जर आपण पाहिलं तर ADIP ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन मी दिलेला आहे. आता या क्वेश्चन मध्ये नेमका आन्सर काय येईल ते तुम्ही मला सांगा. ए म्हणजे 1, डी म्हणजे 4, आय म्हणजे 9 आणि पी म्हणजे किती 16. 1, 4, 9, 16. पुढचा काय येईल मित्रांनो 25. म्हणजेच काय येईल वाय. अशा पद्धतीने या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय आला तुमचं वाय आलं. चलो सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला देऊ इच्छितो. सांगा ABDG पुढचा काय येईल वर्ड. ABDG पुढचा काय वर्ड येईल सांगा, कमेंट मध्ये टाका फक्त. म्हणजे ए आणि बी मध्ये गॅप कितीचा आहे, एकाचा. बी आणि डी मध्ये गॅप कितीचा आहे, 2चा. डी आणि जी मध्ये गॅप कितीचा आहे, 3चा. सो ऑब्विसली पुढचा गॅप येईल 4. जी मध्ये जर 4 ऍड केले तर किती येईल आपले के, म्हणजेच काय येईल आपला 11. हा झाला आपला 7, हा 4, हा 2 आणि हा काय झाला 1. अशा पद्धतीने आपल्याला काय येणार होतो पुढचा आन्सर के. चला BCEG क्वेश्चन मार्क. नका करू घाई, हा क्वेश्चन पुन्हा भेटणार नाही. सिंपल आन्सर्ड क्वेश्चन आहे. मी सुरुवात कशापासून केली बघा ना, बी पासून केली ना. मी ए पासून केली आहे का, मी ACEG हे दिलंय का. सिंपल लॉजिक आहे. 2, 3, 5, 7. म्हणून रिव्हिजन लेक्चर किती महत्वाचे असं कळलं. तुम्ही कंबाईनचा अभ्यास करून ठेवलाय 6 महिन्यापासून, कळलं का. आता 2, 3, 5, 7, 9 येणार, 11 येईल. 11 म्हणजे काय के, काय प्राईम नंबर्स. क्लिअर आहे. ओके डन. पुढचा क्वेश्चन तसाच घेऊया का आपण मस्त. ओके डन. पुढच्या क्वेश्चनचा आन्सर द्या. ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, डी म्हणजे 4, एच म्हणजे 8. एकाची दुप्पट 2, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट किती 16. 16 म्हणजेच काय पी. सो आपला आन्सर घेईल पी. क्लिअर आहे. ओके डन. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी. सांगा या क्वेश्चनचा आन्सर द्या. ओके AEIOU म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर 2 मेथडने येतं. एक सोअर मेथडने आणि एक तुमचा डिफरन्सने येतं. बघा सोअर येते AEIOU, आन्सर तर याच्याने येऊन जाईल पाहिजे सोअरने. चला नाही आलं तसं दुसरी मेथड काय. 1 ई म्हणजे किती आपला 5, आय म्हणजे किती आपला 9, ओ म्हणजे किती आपला 15, यू म्हणजे किती आपला ते पाहू आपण. म्हणजे 1 आणि 5 मध्ये गॅप कितीचा आहे 4चा. 5 आणि 9 मध्ये गॅप कितीचा आहे 4चा. 9 आणि 15 मध्ये गॅप कितीचा आहे 6चा. जर 4, 4 तर पुढचा काय येईल 6, 6. 15 आणि 6 किती 21. सो तुमचा आन्सर झाला 21. क्लिअर आहे सर्वांना. अशा पद्धतीने तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर काढायचे आहेत. ओके नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. लवकर कमेंटमध्ये आन्सर यायला पाहिजे. झेड म्हणजे 26, डब्ल्यू म्हणजे 23, टी म्हणजे 20 आणि क्यू म्हणजे किती 17. -3, -3, -3, -3. 17 मधून 3 गेले किती 14. अशा पद्धतीने आपला आन्सर काय येणार आहे 14. 14 म्हणजेच काय यन. हे पण थोडंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चलो आगे बढ़ते हैं. पुढचा क्वेश्चन सर्वांसाठी बघा. 19 आहे, 13 आहे, 20 आहे, 23 आहे आणि पुन्हा 20 आहे. म्हणजे 19, 13, 20, 23, 20 हे आपल्या गणितात बसतं का कुठे कुठे असं आहे का असेंडिंग डिसेंडिंग नाही. सो हे काय हे खूप सोपं आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. सो तुमचा जो वर्ड येईल पुढचा तो काय येईल एफ येईल. क्लिअर आहे. भारी होता का नाही क्वेश्चन. हा आयोगाने विचारलाय STI 2013च्या एक्झामला. ठीक आहे विसरू नका. कंबाईनच्या एक्झामचे मोस्ट ऑफ द PYQ क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. सो आन्सर काय येईल जून. क्लिअर आहे. हे सिंगल डिजिट झाले. आता आपण आता काही क्वेश्चनची प्रॅक्टिस करू जे काही मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. JLNP काय येईल बोला. काय येईल मित्रांनो 10, 12, 14, 16. पुढचा काय येईल 18. 18 नंबरला कोण असतो आपला आर. झाला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. सेकंड नंबर BDGK 2, 4, 7, 11. 2चा गॅप, 3चा गॅप, 4चा गॅप. पुढचा काय येईल 5चा. 11 आणि 5 किती झाले 16. 16 नंबरला काय असतो आपला पी. सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय आला आपलं पी. क्लिअर आहे. ओके डन. पुढचे 2 क्वेश्चन टार्गेट तुमच्यासाठी. JKLMN. ओके सुरुवात कशाने होणार आहे आपली एन ने. म्हणजे हे ऑप्शन उडालं, हे ऑप्शन उडालं, उरले 2च ऑप्शन. आता आपण स्टार्ट आणि एंड जर पाहिला NN म्हणजे आहे मग आपण काय काढू सेकंड डिजिट काढू. सेकंड डिजिट काय मग KLMNO. म्हणजे आपल्या ऑप्शनची सुरुवात कशावर आहे O ने. म्हणजे आपला आन्सर काय आलं NOPN. सेकंड ऑप्शन आपला आलेला आहे मित्रांनो. क्लिअर आहे. फोर्थ क्वेश्चन फॉर यू. FJMOQT. F म्हणजे 6, J म्हणजे 10, M म्हणजे 13, O म्हणजे 15, Q म्हणजे 17, T म्हणजे 20. बघा किती भारी क्वेश्चन आहे हा. मी याला हे करतो कलर मध्ये देतो. 6 आणि 10 मध्ये जर गॅप पाहिला 4चा आहे. 10 आणि 13 मध्ये गॅप पाहिला तर 3चा आहे.
आणि 13 आणि 15 मध्ये गॅप पाहिला तर 2चा आहे. क्लिअर आहे. आता 15 आणि 17 मध्ये गॅप पुन्हा 2चा, 17 आणि 20 मध्ये गॅप 3चा. सो जर आपण पाहिलं 4 3 2 2 3 काय येईल 4. मग 20 आणि 4 किती झाले 24. 24 नंबरला कोण असतो आपला एक्स. म्हणजे ते अल्फाबेट आपले पाठ पाहिजे. आणि कधीही हे नंबरनेच तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. जेवढे फास्ट होतील ते नंबरने सॉल्व्ह होतील. हे बघायला भेटलं. क्लिअर. पुढचे क्वेश्चन SVYBE. खूप सोपा क्वेश्चन आहे. एस म्हणजे 19, व्ही म्हणजे 22, वाय म्हणजे 25, बी म्हणजे 2, ई म्हणजे 5. सांगा पुढचा काय येईल. बघा गॅप कितीचा आहे 3चा 3चा 3चा. जसं 25 झेडला एबीसीडी संपते पण पुन्हा चालू होते ए बी म्हणून तिथं बी म्हणजे 2, ई म्हणजे 5 म्हणजे झालं. मग आता 5 मध्ये 3 ऍड केले तर किती झाले 8. 8 नंबरला कोण असतो आपला एच. सो युअर आन्सर इज एच. क्लिअर आहे पिक्चर. ओके डन. इकडे या AYBXCW ABC काय येईल पुढचा डी. सो आन्सर आलं डी. क्लिअर आहे. सोपा होता हा क्वेश्चन. म्हणजे फक्त अल्टरनेट केलेला होता. नेक्स्ट पुढचे 2 क्वेश्चन तुमच्यासाठी. सो लेट सी. आय म्हणजे 9, एच म्हणजे 8, ओके. एफ म्हणजे किती 6 आणि सी म्हणजे किती 3. यांच्यात जर पाहिलं एल किती आपला 12 आणि के किती आपला 11. आता पुढचा काय येईल असं विचारलंय ना इथं. मग आता इकडे बघा पहिले 9 आणि 8चा जर गॅप पाहिला आपण तर कितीचा आहे -1. 8 आणि 6चा पाहिला तर -2 आणि 6 आणि 3चा पाहिला तर -3. क्लिअर आहे. म्हणजे हे ओके. आता इकडे काय जर 9 मधनं 8 आहे -1 आहे तर इथं बी काय येईल 12 मधनं 1 गेला 11. 11 मधनं किती जातील 2. 11 मधनं 2 गेले तर किती मग 9. 9 म्हणजेच काय आपला आय. सो आपला आन्सर काय येणार आहे आय. चला पुढचा क्वेश्चन सर्वांसाठी. इकडे बघा MORP अशा पद्धतीने ही ऑलरेडी मालिका पूर्ण झाली आहे. आपल्याला पूर्ण करायची ही NLI आणि क्वेश्चन मार्क. आता N म्हणजे किती 14, L म्हणजे किती 12, I म्हणजे किती 9. 14 मधनं 2 गेले किती 12, 12 मधनं 3 गेले किती 9. मग पुढचे किती जातील 4. 9 मधनं 4 गेले मित्रांनो किती 5. 5 म्हणजेच काय आपला ई. सो आपला आन्सर काय येईल इथं ई. सो हे होतं आन्सर. आता दुसरं काय होतं बघा. M म्हणजे 13, O म्हणजे 15, R म्हणजे 18 आणि V म्हणजे 22. ही तर पूर्ण मालिका होती ऑलरेडी. यांच्यात पण लॉजिक काय आहे बघा ना. +2 +3 +4. आय होप समजलं. हे प्लसचा असेंडिंग ऑर्डर मध्ये होते. हे काय होतं डिसेंडिंग. जाऊ द्या 12 9 मग काय आला 5. म्हणून आपला आन्सर काय आलं ई. क्लिअर पिक्चर. ओके डन. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. चला EDCB EDCB. सो काय येईल आपला इथं ए. सो स्टार्टिंगला कोण येणार आहे आपला ए. म्हणजे ए वाले ऑप्शन बघा पहिलं आणि दुसरंचे म्हणजे शेवटचे 2 ऑप्शन गेले. आता लास्ट डिजिट काढू आपण. इकडे बघा G म्हणजे 7, I म्हणजे 9, ओके. K म्हणजे 11, M म्हणजे 13. सो 2 2 2 पुढचा काय येईल 2. 15 ऍड केले. सो म्हणजे ऑब्विसली 13 मध्ये 2 ऍड केले तर 15. 15 म्हणजे कोण असतो आपला ओ. सो आन्सर येईल आपलं AO. काय येईल AO. क्लिअर आहे. चलो डन. आता हा क्वेश्चन पाहू आपण. TWZC आणि क्वेश्चन मार्क आणि नंतर आय. T20 W 23 Z 26 C3. म्हणजे याच्याने काय लक्षात आलं +3 +3. आता 26ला अल्फाबेट संपला तर 3. मग पुन्हा आय म्हणजे काय 9 म्हणजेच काय 3 मध्ये 3 ऍड केला की झाला 6. 6 म्हणजेच काय आपला यप म्हणजेच काय थर्ड ऑप्शन. क्लिअर डन. खूप सोपं होता. फक्त अल्टरनेट दिलेलं होतं एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता डबल डिजिटचे क्वेश्चन्स आहेत. ओके. सुरुवात कशाने होतं ते खूप मॅटर करतं. ADGJ यांच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा. यांना नंबर द्या. यांचे नंबर जर दिले तर ए म्हणजे किती आपला 1, डी म्हणजे किती आपला 4, जी म्हणजे किती आपला 7 आणि जे म्हणजे किती आपला 10. यांच्यात जर गॅप पाहिला आपण जसं 3चा गॅप आहे 3चा गॅप आहे 3चा गॅप आहे. पुढचा किती जाईल 3चा. 10 मध्ये 3 ऍड केले 13. 13 म्हणजेच काय ऑप्शन येईल आपलं M. हे ऑप्शन गेलं हे ऑप्शन गेलं. एक उरलं MN आणि एक उरलं MO. आता शेवटचा डिजिट पाहू. झेड म्हणजे सर्वांना माहिती आहे 26, W म्हणजे किती आपला 23, T म्हणजे आपला 20, Q म्हणजे 17. आता 17 मधून 3 गेले किती 14. 14 म्हणजेच काय आपला N. म्हणजे आपला आन्सर काय येईल MN. बघा खूप सोपं आहे. AEIMQ यांचे जर आपण नंबर दिले ना मित्रांनो. ए म्हणजे 1, E म्हणजे 5, I म्हणजे 9, M म्हणजे 13, Q म्हणजे 17. +4 +4 +4 +4. पुढचा काय येईल +4. 17 + 4 किती 21.
21 म्हणजेच काय येईल मग आपला यू. आता यू वाला ऑप्शन एकच आहे, UV. समजलं? ओके डन. चला पुढचा क्वेश्चन सर्वांसाठी. L K J I हे काय? L म्हणजे 12, K म्हणजे 11, J म्हणजे 10, I म्हणजे 9. -1 -1 -1 पुढचं काय येईल -1. 9 मधनं एक गेला किती? 8. 8 म्हणजेच काय? H. आपल्या ऑप्शनची सुरुवात कशाने होणार आहे? H. म्हणजे आन्सर झालं HQ. बाकी कुठल्याही ऑप्शनची सुरुवात H ने नाहीये. मग याला ऑप्शन ट्रिक वापरायची. सेकंड डिजिट काढत बसू नका, आपल्याला टाइम नसतो. 100 क्वेश्चन, 1 तास, एका क्वेश्चनला 36 सेकंद. तुमचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विथिन 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे. म्हणजे उरलेले जे काही 26 सेकंद आहेत तुम्ही अशा क्वेश्चनला युटिलाइज करू शकता जे टफ क्वेश्चन्स आहेत. म्हणून माइंड सेट ठेवा सर्वांनी, या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. क्लिअर आहे? चलो डन. सेकंड क्वेश्चन फॉर यू. C3 I 9 L 12 R 18. गॅप काढून दाखवेल मी तुम्हाला. बघा सुरुवात कुठून होईल ते सांगून देतो. बाकीचे ऑप्शन नाहीच आहेत तसे. पहिला डिजिट काढला तरी चालतं. 3 आणि 9 मध्ये गॅप कितीचा? 6चा. 9 आणि 12 मध्ये गॅप कितीचा? 3चा. पुन्हा 12 आणि 18 मध्ये गॅप कितीचा? 6चा. 6 3 पुन्हा काय येईल? 6 3. 18 मधनं जर तुमचे 18 + 3 केले तर किती येतील? 21. 21 म्हणजेच काय? यू. झालं आन्सर. चला आन्सर काय माहित पडलं? सिंपल लॉजिक होतं. ओके. शेवटचा डिजिटचं बी जर पाहिलं खूप सोपं आहे. X म्हणजे 24, R म्हणजे 18, O म्हणजे 15, I म्हणजे 9. मागे जा -6. ओके -3 -6 -3. 9 मधनं 3 गेले किती? 6. म्हणजे आला का नाही? F. क्लिअर आहे? ओके डन. UF. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. 3 डिजिटचे अल्फाबेट्स आहेत. अल्फाबेट सिरीजवर कायम क्वेश्चन असतो. नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग हे खूप महत्वाचे चॅप्टर्स आहेत. आपल्या पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये या सर्व चॅप्टरचं खूप व्हॅल्यू आहे. म्हणून याच्यावर कमांड पाहिजे. कोडिंग डिकोडिंग तर कायम असतोच, नो डाऊट. पण ते सर्व चॅप्टरला पुढे जाण्यासाठी आपल्याला पहिले बेसिक अल्फाबेट सिरीज आणि नंबर सिरीज शिकणं गरजेचं आहे. हे जर आलं तर मग पुढचे चॅप्टर शिकून फायदा आहे मित्रांनो. B म्हणजे 2, E म्हणजे 5, H म्हणजे 8. आता +3चा गॅप आहे. +3 मग +3 येईल. म्हणजे सुरुवात कशाने होईल? K ने. आता K वाला ऑप्शन एकच आहे, KSU. झाला आन्सर. बाकी काही ते यस आणि यू काढायची गरज नाहीये. चलो 16 नंबर क्वेश्चन बघा. जरी तुम्ही पहिला डिजिट जरी काढला ना तरी आन्सर येऊन जाणार आहे. 2 डिजिट काढायची गरज नसते. इथं आपलं स्मार्ट वर्क वापरायचं. याला ट्रिक्स म्हणतात. तुम्ही ऑप्शन ट्रिक वापरू शकतात. पहिला डिजिटने आन्सर येऊन जातं. पाहायचं. चलो A म्हणजे 1, G म्हणजे 7, S म्हणजे 19, Y म्हणजे 25. ओके. नेमकं आता यांच्यात काय येईल बघा. A आणि G म्हणजे 1 आणि 7 मध्ये गॅप कितीचा आहे? 6चा. 19 आणि 25 मध्ये गॅप कितीचा आहे? 6चा. म्हणजे जर स्टार्टिंगला 6 आहे, एंडिंगला 6 आहे, तर मध्ये पण किती येईल? 6 येईल. मग 7 मध्ये जर 6 ऍड केले तर किती होतात आपले? 13. बरोबर. म्हणजेच बघा 13. मग 13 मध्ये 6 ऍड केले किती झाले? 19. म्हणजे सुरुवात कशाने होणार आपली? M ने. म्हणून आन्सर काय येईल? MVE. संपला विषय. क्लिअर आहे? ओके डन. चलो विदाउट वेस्टिंग अवर टाइम टू प्रोसीड टू नेक्स्ट क्वेश्चन. ABD DGK HMS MTB SBL. ओके. याच्यात बघा आता किती छान क्वेश्चन आहे. आपण A म्हणजे आपला 1, D म्हणजे 4, H म्हणजे 8, M म्हणजे 13, S म्हणजे किती मित्रांनो? 19. आता याच्यात बघा +3 +4 +5 +6. सो ऑब्विसली पुढचा काही +7. म्हणजे 19 मध्ये जर 7 ऍड केला तर किती येईल आपला? 26. 26 म्हणजे आपल्या ऑप्शनची सुरुवात कशाने होणार आहे? Z ने. आता Z वाले ऑप्शन हे आणि हे 3 आहेत. म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन गेलं. आता या ऑप्शनच्या एंड बघा BUW. मग आपण या क्वेश्चनचा सेकंड डिजिट काढायची गरज नाही. डायरेक्ट शेवटचं डिजिट काढू म्हणजे आपला क्वेश्चनचा आन्सर येऊन जाईल. क्लिअर आहे? चला मग आपण आपलं शेवटचं डिजिट काढू. आता मग हे क्लिअर करतो मी. पहिला डिजिट समजलं सर्वांना? Z काय येईल? ओके. म्हणजे मला ते एक्सप्लेन करता येईल तुम्हाला प्रॉपरली. क्लिअर? या इकडे D म्हणजे 4, K म्हणजे 11, S म्हणजे 19, B म्हणजे 2, L म्हणजे किती? 12. आता याच्यात बघा 4 आणि 11 मध्ये गॅप कितीचा आहे? 7चा. 11 आणि 19 मध्ये गॅप कितीचा आहे? 8चा. 19 आणि 2 मध्ये गॅप कितीचा आहे? 9चा. आता 9चा गॅप कसा सर? कुठल्या शाळेत शिकले होते तुम्ही? मी कुठल्या शाळेत शिकलो नाही. हे ABCD तुमचं झेडला एंड होतं. आता झेडला एंड होतं म्हणजे काय? 19 + 7 किती झाले? 26. पुन्हा त्याच्यात 2 गॅप पडला आपला A आणि B. म्हणजेच काय? ते झाले तुमचे 2. म्हणजेच हे झालं. आता 7 8 9 2 आणि 12 मध्ये गॅप कितीचा आहे? 10चा. म्हणजेच आता तुम्हाला हे लक्षात येऊन गेलं की याच्याने पुढचं काय येणार आहे? तर 10 आहे तर पुढचा किती जाईल? 11. मग आता 12 मध्ये 11 ऍड केले तर किती झाले? 23. 23 म्हणजेच काय? W. म्हणजे ZKW हे आपला आन्सर येणार आहे. 19 आणि 2चा काय गॅप आहे? ABCD आपलं कुठे संपतं? झेडला. 19 बरोबर. 19 नंतर तुमचा T नंबरला असतो 20,
नंतर तुमचा यू नंबरला 21, व्ही ला 22, डब्ल्यू ला 23, एक्स ला 24, वाय ला 25 आणि झेड ला 26. संपलं, एबीसीडी संपलं. पुन्हा ए, नंतर पुन्हा काय बी, म्हणजे 7 आणि 2, 9चा गॅप आहे मॅम तुमचा. म्हणजेच इथं काय आला तुमचा बी, याच्यामुळे तो 2 आलेला आहे. आता 2 नंतर जर आपण पुढचा डिजिट पाहिला काय होता आपला, याच्यामध्ये यल होता. यल म्हणजे किती असतो आपला 12. मग 12, 2 आणि 12 मध्ये जर गॅप पाहिला आपण किती जातो 10चा. मग जर आपला गॅप आहे 7, 8, 9, 10, पुढचा काय येईल मग आपला 11. मग 12 मध्ये 11 ऍड केले किती झालं मॅडम 23. समजलं? म्हणजे तुम्हाला हाच कन्फ्युजन झाला की 19 आणि 2 कसा, तर सिंपल आहे. एबीसीडी तुमचं कुठे संपतं झेडला, पण ते पुन्हा चालू होतं, एवढं लक्षात ठेवा. सो आपल्या क्वेश्चनची ऑप्शनची सुरुवात होणार होती झेडने, एंड कशाने झाला डब्ल्यूने. क्लिअर आहे? ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. चला बघा, खूप सोपा आहे. एबीसीडी ऑप्शनची सुरुवात कशाने होणार आहे ई ने. आता पहिलं ऑप्शन, दुसरं, तिसरं, चौथं, सर्व ऑप्शन कशाने सुरुवात होतात ई ने. जरी काढला नसतं तरी चाललं असतं, ई दिसतच होता. आता सुरुवात आणि एंड याच्यात जर पाहिलं तर इथं बघा कुठे कुठे आपल्याला कन्फ्युजन आहे. इथं टी आहे, इथं व्हीयू आहे. आपण आता शेवटचं डिजिट काढू, ठीक आहे. तरी आपल्याला मधलं डिजिट काढावं लागणार, एवढं लक्षात ठेवा. तरी पाहू आपण. एन म्हणजे किती 14, पी म्हणजे किती 16, आर म्हणजे किती 18, टी म्हणजे किती 20. तर शेवटी काय येईल आपला व्ही म्हणजे किती आपला 22. झालं मित्रांनो आन्सर. काही काढायची गरज नाही. बघा, म्हणून सुरुवात करायची आणि एंड करायची. ज्याची सुरुवात चांगली त्याचा एंड पण चांगला होतो. म्हणून या क्वेश्चनचा पण एंड चांगला झाला आपला. क्लिअर आहे? म्हणजे आपल्याला मधलं काही काढायची गरज आली का नाही. युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस सॉल्व्ह करा. आता क्वेश्चन मार्क डायरेक्ट मधीचे, इथं बी क्वेश्चन मार्क स्टार्टिंगलाचे. ऍडव्हान्स क्वेश्चन आहेत दोघं. चलो, 2 येस वाले आन्सर आहेत, आन्सर येस पैकी येईल ना. बघा, तुम्हाला लोकांना ट्रिक लॉजिक लावता येत नाही. सिंपल लॉजिक आहे. 2 ऑप्शन येस वाले आहेत ना, तो ऑप्शनची सुरुवात येस नेच होणार आहे. हे 100 काय 101% फिक्स आहे. जग जाहीर आहे ते. यस आय 9, एम 13, ओ 15 आणि यू किती आहे 21. आता जे काही येणार आहे ते इथे येणार आहे. क्लिअर आहे ना? इकडे या. मग आता असं या, 9 आणि 13 मध्ये गॅप कितीचा आहे 4चा. 13 आणि 15 मध्ये गॅप कितीचा आहे 2चा. मग आता प्रश्न इथं नेमकं काय येईल, ठीक आहे ना. सो मी ऑप्शन ट्रिक वापरली, यस घेतला मी. यस म्हणजे किती असतो मित्रांनो 19 असतो. यस म्हणजे किती 19. मी आता इथे 19 घेऊन घेतला. बघा मग माझं फॉलो होतोय काय आन्सर. 19 आणि 15 मध्ये गॅप कितीचा 4चा आणि 21 आणि 19 मध्ये गॅप कितीचा 2चा. म्हणजे बघा गॅप 2 4 2 4 फॉलो झालं की नाही. म्हणजे ऑप्शन ट्रिक पण वापरली, ते पण फॉलो झालं आणि हे पण बरोबर आलं. क्लिअर आहे? म्हणजे सुरुवात कशाने होणार आहे यस नाही. एवढं जग जाहीर झालं. चला आता पुढे. आता शेवटचा डिजिट पण जेच आहे दोघं ऑप्शन मध्ये. बघा जे, पण मग आता जे काढायची गरज आहे का आपल्याला नाही. आपल्याला काय काढायचं आहे मधला डिजिट. आता मधला डिजिट काय बघा, ए दिसला 1, बी दिसला 2, डी दिसला 4, पी दिसला 16. 1 2 4 पुढचा काय येईल 8 ना. दुप्पट आहे. 1चे दुप्पट 2, 2चे दुप्पट 4, 4चे दुप्पट 8, 8चे दुप्पट 16. म्हणजेच काय येईल यस एच जे. अशा पद्धतीने आन्सर येणार होतं तुमचं यस एच जे. 24 22 20 18. क्लिअर आहे? सो 18 20 22 24 काय येईल 26. आपल्या ऑप्शनची सुरुवात कशाने होणार झेडने. आता झेडवाला ऑप्शन एकच आहे, खत्म. बाकी काही काढायची गरज नाही मित्रांनो. सो युअर आन्सर इज झेड वाय बी, सेकंड आन्सर. आता हे जे क्वेश्चन आहेत हे अंश आणि छेदचे आहेत. म्हणजे अंशला काय येईल आणि छेदला काय येईल अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. मी एक क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला. बघा, G7 J10 N14. सो तुम्हाला सांगायचं इथं काय येईल. खालचं बी लॉजिक लावायचंय आणि वरचं बी लॉजिक लावायचं. याला अंश आणि छेदचे क्वेश्चन म्हटलं जातं. 7 आणि 10 यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे 3चा. 10 आणि 14 याच्यात गॅप कितीचा आहे 4चा. 3 4 पुढचा काय येईल 5चा. 14 आणि 5 किती 19. म्हणजे आपल्या ऑप्शनच्या एंडिंगला काय येणार आहे 19. म्हणून वरचे 2 ऑप्शन उडाले, उरले 2. आता वरचं डिजिट पाहू. जी म्हणजे किती होतो मित्रांनो, जी म्हणजे 7. ओके. आणि जे म्हणजे किती असतो आपला 10. 7 आणि 10 आणि एन म्हणजे किती असतो 14. मग 7 आणि 10 यांच्यामध्ये गॅप पाहिला तर 3चा. 10 आणि 4 मध्ये पाहिला तर किती 14चा. म्हणजे 10 आणि 14 मध्ये कितीचा 4चा. आता पुढचा काय येईल 5चा येईल ना. 3 4 5. 14 मध्ये जर 5 ऍड केलं तर किती येतं 19. 19 म्हणजेच काय आपला यस. म्हणजेच काय यस 19. यस 19. क्लिअर आहे? चलो याला म्हणतात या पद्धत. चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करा मग सर्वांनी. B5 A9 H13 K17 K17 हा क्वेश्चन मार्क. आता इकडे बघा 5 + 4 9, 9 + 4 13, 13 + 4 17, 17 + 4 किती आपले 21. 21 वाला ऑप्शन कुठलं आहे आपले पहिले 2 आहेत राईट.
म्हणजे हे 2 उडाले. चला आता वरचा डिजिट B2 E5 H8 K11 +3 +3 +3 पुढचा +3 म्हणजेच काय आला 14. 14 म्हणजेच काय आला आपला N आला N21. N21 म्हणजेच काय आपलं पहिलं ऑप्शन. क्लिअर पिक्चर. आता बॉक्सवाले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. अल्फाबेटच्या सिरीजमध्ये असतात हे बॉक्सवाले क्वेश्चन असतात. याला मिसिंग कॅरेक्टर असंही म्हटलं जातं. चला बरं बघू किती जण सॉल्व्ह करतात हे क्वेश्चन. इकडे बघा सर्वांनी बोर्डकडे बघा BG क्वेश्चन मार्क आहे ना. आता B म्हणजे 2 असतो आपला. B म्हणजे 2, I म्हणजे 9, G म्हणजे 7, N म्हणजे 14, S म्हणजे 19. आता 2 आणि 9 मध्ये गॅप किती आहे 7चा. 7 आणि 14 मध्ये गॅप किती आहे 7चा. मग इथं बी किती जाईल गॅप 7चा. 19 मधून 7 गेले वरती येईल ना. मग कितीचा गॅप येईल तो 12चा. म्हणजे वरती काय येईल आपला 12. 12 म्हणजेच काय असतो आपला L. यस व्हेरी गुड. L म्हणजेच काय तुमचा 12. क्लिअर आहे. म्हणजे इथं वरती L आला. चला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19. म्हणजे खाली काय येणार आहे आपलं 19. हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. काय आन्सर आला आपलं 19 वाला Q19. Q का आता E5 H8 K11 N14. यांच्यात पण गॅप बघा 3 3 3 14 मध्ये 3 ऍड केलं किती Q म्हणजे 17. क्लिअर आहे. Q19. नेक्स्ट क्वेश्चन. A म्हणजे 1, G म्हणजे 7, M म्हणजे 13, S म्हणजे 19. 6चा गॅप आहे. 6 6 हा पण 6. 19 आणि 6 किती होतात मित्रांनो 25. 25 म्हणजे वरती काय आला 25. 25 म्हणजेच काय आपला Y. क्लिअर आहे. आता खालचं बघू आपण. 49 आणि 54 मध्ये जर गॅप पाहिला तर 5चा आहे. 54 आणि 59 मध्ये 5चा आहे. 59 आणि 5 मध्ये पाहिला तर म्हणजे ऑब्व्हियसली 64 मध्ये पाहिला 5चा आहे. 5 5 5. आता पुढचा काय येईल 5. 64 आणि 5 किती झाले आपले 69. सो व्हॉट विल बी अवर आन्सर Y69. क्लिअर आहे. चलो लास्ट क्वेश्चन फॉर यू. आजचा सेशनचा शेवटचा क्वेश्चन. मी एक क्वेश्चन जो घेतलाय हा लयबद्ध मालिकेचा घेतलाय. कशाचा लयबद्ध मालिका. ठीक आहे. चला मग आता लयबद्ध मालिका काय असते ते बघून घ्या. याच्यात ना थोडेसे ग्रुप्स असतात बघून घ्यायचे आणि आन्सर काढायचा. CCC BBB बघा किती बारी आहे. CCC BBB डिसेंडिंग ऑर्डर. पुन्हा काय येईल मग AAA. समजते. हे बघा CCC BBB AA. पुन्हा CCC BBB AA. पुन्हा सुरुवात झाली असती तर कशाने झाली असती C ने. जिथं CBBA CBBA. क्लिअर आहे सर्वांना पिक्चर. म्हणजे आपल्याला गरज कशाची बघा मग आता. आपल्याला गरज पडली B ची, आपल्याला गरज पडली A ची, आपल्याला पुन्हा गरज पडली C ची आणि शेवटी गरज पडली A ची. BACA. वेर इज BACA. सेकंड ऑप्शन. आय होप सर्वांना समजलंय. ओके.